रायगड रत्नागिरी विधान परिषद निवडणुकीसंदर्भात ही माहिती आहे। विकास गोगावले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। जुईली दळवींचा अर्ज मागे घेतला जाणार आहे। महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी बंडखोरी करून कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरलेला होता। अर्ज पाठी घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे। महेंद्र दळवी हे अलिबागचे शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत। त्यांच्या मुलीला पक्षातून उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांच्या कन्येने अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांचा अर्ज मागे घेतला जावा याची जबाबदारी विकास गोगावले यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे आणि त्यासाठी आता विकास गोगावले हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। जुईली दळवी यांचा अर्ज मागे घेतला जाणार आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे आपल्या सोबत आहेत। रवींद्र, जुईली दळवींनी आपला अर्ज मागे घ्यावा याची जबाबदारी विकास गोगावलेंवर देण्यात आलेली आहे आणि त्यासाठीच विकास गोगावले आता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आहेत। कधीपर्यंत हा अर्ज मागे घेतला जाईल? प्राची, आपण बघितलं तर गेले काही दिवस राजकारणामध्ये ज्या रंगत आलेली पाहायला मिळाली कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये रत्नागिरीचं जर पाहता तर आता विकास गोगावले जे आहेत भरत गोगावलेंचे सुपुत्र यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे की जुईली जी दळवी आहे महेंद्र दळवींची कन्या आहे। शिंदे शिवसेनेचे महेंद्र दळवी हे विद्यमान आमदार आहेत। यांच्या कन्येने पक्षाच्या विरोधात जाऊन अपक्ष फॉर्म भरला होता आणि हा अपक्ष फॉर्म आहे हा उद्या माघार घेण्याची शेवटची तारीख आहे। मात्र आज विकास गोगावले रत्नागिरीमध्ये आलेले आहेत। तो अपक्ष फॉर्म परत घेण्यासाठी अशी चर्चा कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। दुपारनंतरच हे चित्र क्लिअर होईल की जुईली दळवी यांचा फॉर्म हा पाठीमागे घेतला की नाही हे स्पष्ट होईल। प्राची, नक्कीच रवींद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।